जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर मित्रांनो आजचा टॉपिक एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। तर भाऊंनो असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, तुम्हाला तर माहिती आहे आपला ऑनलाईन मशीनच लागतो आणि जे पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आपला ऑनलाईन मशीन ॲप्लिकेशनमध्ये। तर बघू शकते की बीटमार्क येईन आणि अशा प्रकारे सेक इफेक्ट येईल। आणि भाऊंनो व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्णपैकी बघायला लागेल, नाही तर तुम्हाला समजून नाही येईल। तर पूर्णपैकी बघायचा आहे आपल्याला व्हिडिओ। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं बीटमार्क आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन जो काय आपला फोटो आहे किंवा तुमचं किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो आहे अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आणि याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। एवढं झाल्यानंतर होऊन बघू शकते की अशा प्रकारे आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे। आणि एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि जो काही आपला डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आहे तो अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आहे आणि याला पण अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की जो का आपला फोटो आहे तो एकदम सेटपैकी बसलेला आहे, म्हणजे मी पहिलेच त्याला ॲडजस्ट वगैरे करून सेट केलेला आहे। तर बघू शकते की अशा प्रकारे आपला फोटो लागून एवढं झाल्यानंतर जो काही आपलं नियम आहे म्हणजे भीम जयंती कमिंग सून 2025 अशा प्रकारे जे काही आपलं नाव आहे ते अशा प्रकारे इथं कुठं पण तुम्ही लावून घेऊन घ्यायचं आहे आणि याला पण लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। तर भावांनो इथं इथं म्हणजे पाहून घ्या, इथं आपल्याला व्हिडिओ समजून नाही येईल, तर भावांनो पूर्णपैकी व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊने बघू शकते की आपला फोटोपासून धरून ठेवायचा आहे, अशा प्रकारे सिलेक्टचं ऑप्शन येऊन जाईल आणि जे काही डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आणि जे काही आपलं पिन जे आहे त्याला पण अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊने इथं बघू शकते की सगळ्यात पहिले इथं ऑप्शन दिसत येत असेल तुम्हाला, इथं हे वालं तर त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि ग्रुपमध्ये करून घ्यायचं। तर बघू शकते की जेवढे पण आपले 3 पण फोटो आहेत ते अशा प्रकारे ग्रुपमध्ये होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊने जेवढा पण बीट आहे तिथं आपल्याला मंडातून कट मारायचं आहे। चला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं आणि मंडातून कट करायचं। अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक कट करायचं आणि मंडातून कट करून घ्यायचं। तर बघू शकते की भाऊंनो जेवढे पण आपले बीट आहेत त्याला कट करून घ्यायचं आहे। मी फटाकसे कट करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो ग्रुपवरती क्लिक करून मधातून अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। बघू शकते की हे ऑप्शन दिसतो तिचे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि याला पण अशा प्रकारे मधातून कट करून घ्यायचं आहे। जेवढं पण बीटा दिसतात तेवढ्याला आपल्याला मधातून कट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो एवढं झाल्यानंतर बघू शकते की जे काही आपण मधातून कट केलेलं आहे ते एकदम खतरनाक झालेलं आहे आणि जे काही हे लेअर दिसतात त्याला असं धरून ठेवायचं आणि वरती घेऊन जायचं, म्हणजे या सगळ्याच्या वरती। आणि जो काही हे पण लेअर दिसतो तुम्हाला हे वाली, याला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि वरती घेऊन जायचं। बघू शकते की अशा प्रकारे आपली जे काही लेअर आहे ते लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता आपल्याला इफेक्ट लावायचं आहे। इफेक्टसाठी बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो बघू शकते पहिला इफेक्ट दिसतो सिंपल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। इफेक्टवरती जाऊन याला कॉपी करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता 3 डॉट दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट नाव दिसतो सिंपल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे क्लिक करून घेतल्यानंतर जो काय आपला इफेक्ट आहे तो कॉपी होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय आपण पहिला इफेक्ट कॉपी केला आहे पहिल्या फोटोला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं, म्हणजे इथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं सिंपल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून आणि पेस्ट इफेक्ट, तर बघू शकते की जो काही आपला पहिला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं जे काही सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो बघू शकते की दुसरा इफेक्ट पण लावून दिलेला आहे मी सिंपल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। याला पण आपल्याला कॉपीज करून घ्यायचं आहे सिंपली। बघू शकते की इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं। 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं। कॉपी ऑल इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून याला पण कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काही आता आपण इफेक्ट कॉपी केला आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। तुम्हाला सांगतो की कुठपर्यंत पेस्ट करायचं आहे, तर सिंपली पहिल्या फोटोवरती पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि भाऊंनो इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे। तर भावांनो बघू शकते की
अशा प्रकारे भावांनो इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि जे काही 2 बीट दिसतो तुम्हाला बघू शकते की अशा प्रकारे 2 बिटा दिसतात. तिथून आपल्याला हा इफेक्ट सोडून द्यायचा आहे. इथपर्यंत भावांनो आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि जो काही 2 बीट दिसतात आपल्याला तर आपल्याला सोडून द्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर सिंपल तिसरा इफेक्ट राहिला, सिंपल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्टवरती याला पण कॉपी करून घ्यायचं. अशा प्रकारे तिसरा इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे. आणि कॉपी केल्यानंतर आपला जे काही बीट मार्ग आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊन आपण दुसऱ्या बीटपासून इकडे फोटो सोडलेला आहे. ते सिंपली हा तिसरा इफेक्ट याला पेस्ट करून घ्यायचा आहे. चला मी ते फटाकसे पेस्ट करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं. सिंपली ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. जेवढे पण इकडे आपण सोडलेला आहे इफेक्ट न दिला त्याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं. चला मी ते फटाकसे पेस्ट करून घेतो, तुम्ही पण करून घ्यायचं. अशा प्रकारे भावांनो पेस्ट करून घ्यायचं आहे. भावांनो आरामात जे काही आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहे. तर असं हा इफेक्ट हार्ड जातो भावांनो तर तुम्हाला म्हणजे लाईक वगैरे करीन तर अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे. बघू शकते की जेवढे पण आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे तुम्हाला लागून गेलेलं आहे. एवढं झाल्यानंतर दुसऱ्या बीटवर ते यायचं आहे. आल्यानंतर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. तर चला तो सिंपली व्हिडिओ इफेक्ट लावून घेऊ. अशा प्रकारे भावांनो जो काय आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल. आणि याच्यावरती क्लिक करायचं. बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन इथं लाईटमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे. तर बघू शकते की अशा प्रकारे दिसून येईल. एवढं झाल्यानंतर भावांनो प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे. आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि समोर यायचं. समोर आल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून जेवढं पण HD हवं असेल ते HD मध्ये करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.